नोटीस तुमच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे आणि ज्या पुतळ्याचं अनावरण तुम्ही केलं त्यानंतर 2 दिवसात पुन्हा इतिहासात अशी वेळ बघायला मिळते की छत्रपतींच्या पुतळ्याचं पुनर्अनावरण करण्यात आलं। मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्त्व देत नाही की कोण श्रेय घेतं। माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी 3-4 दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये, म्हणून आम्हाला जे 70 महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्ही जे सगळे जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही, म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे, मला अजिबात वाईट वाटलं नाहीये आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो। सर नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतीर्थावर देखील आले होते। आज दुपारी 2:30 ते 6:30 पर्यंत पोलीस होते, मात्र तुमची भेट झाली नाही। तो काय प्रकार होता? ती भेट झाली नाही की नाही? मी 1 ते 2 दिवस आधीच मला कळलेलं की नोटीस माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहेत। तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की मी येतो नेरूळला, तुम्ही नका येऊ। 2 दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं, म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे, तेव्हा मी घरी नव्हतो, मी बाहेर आहे। मी बोललो मी नेरूळला येतो, मी तुम्हाला वेळ सांगतो, मी वेळ कळवतो, मी तुम्हाला नेरूळला येऊन ती नोटीस घेतो। पण तरीही ते का थांबले मला कळलं नाही। त्याच्यानंतर मी घरी देखील आलो, मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरूळ मधनं कोण पोलीसवाले आले आहेत का? ते बोलले नाही। पाठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं, कृष्णकुंजला टाळं होतं। जेव्हा मी 7 वाजता वगैरे घरी आलो, मला वाटतं TV9चं पण कोणतरी एक सहकारी आमचे माझे मित्र माझ्याबरोबर होते, जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी मला बघितलं, मला आठवत नाही कोण, पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते खाली। त्याच्यामुळे मी आज आलोय। मी शुक्रवारीच येणार होतो, पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ, उद्या नका येऊ। तेव्हा मला कळलं नाही का। मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलंय। स्मारकाचं सॉरी, एकच मिनिट मी संपवतो फक्त। अनावरण ठेवलंय आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला। महाराजांचा विषय ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे, तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती। आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत, मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता, म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो। सर शिवसेनेने तुम्ही त्या ठिकाणी एक घोषणा केली की ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा अशा पद्धतीत होता, इथून पुढे गडांचं देखील गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे। हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल, पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते, इतिहास काय होता, महाराज काय होते, महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे। हे माझं स्वप्न आहे, म्हणून मी आज बोललो की जसं ह्या गोष्टींना एक भाग्य लागतं, एक नशीब लागतं। 4 महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो, ह्याला एक नशीब लागतं। तसंच मला वाटतं की गड किल्ले अनेक वर्ष रखडलेलं आहे, ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचाच एक हात लागणार आहे, ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार आहे। सर तुम्ही ती मोहीम घेणार आहात?